प्रकारचं हॉस्पिटल आहे. पेशंट जर इथे आले तर लवकर डिस्चार्ज होणार नाही. पेशंटलाही मोहनी घालणारे हॉस्पिटल. आपल्याला माहिती नाही की जे हॉस्पिटल जे मुंबईमधलं आहे सरकारी हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमध्ये अनेक लोक येऊन जेव्हा ऍडमिट होतात तेव्हा त्यांना डिस्चार्ज करण्याचे प्रयत्न करावे लागतात. 4-4, 5-5 दिवस येऊन तिथे राहतात. राहण्याची उत्तम सोय, जेवण्याची सोय, सकाळचा नाश्ता, दुपारचा नाश्ता, म्हणजे सगळी व्यवस्था उत्तम असल्यामुळं इकडे तिकडे बाहेर फिरण्यापेक्षा 4 दिवस हॉस्पिटलमध्ये आराम करूया अशा प्रकारच्या पेशंटची संख्या मुंबईमध्ये किती आहेत असं टाळण्याला माहिती आहे. त्यामुळं बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात आणि पुष्कळसे पेशंट आराम करण्याच्यासाठी जे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले असतात. आणि म्हणून त्यांनी आता सुरुवातीला आता काहीतरी फी आपण ठेवली ना ओपीडीला. पूर्वी काहीच नव्हतं, फ्री होतं. आता काहीतरी मला वाटतं 2 रुपये 5 रुपये असे काहीतरी 5 रुपये ती फी घेण्याचा निर्णय माझ्याच काळामध्ये झाला. एवढ्यासाठी की किमान ते जे काही येणारा पैसा आहे तो तिथंच राहील, दवाखान्यामध्ये राहील, तो सरकारकडे जाणार नाही. आणि त्यांनी 4 दिवस राहून ज्या चादरी खराब झालेल्या आहेत त्या पैशातनं धुता येतील आणि त्याचे पैसे देता येतील अशी त्याची व्यवस्था आहे. बाकी त्या 5 रुपयाबद्दल काही फार फरक पडत नाही. परंतु ते जो काही पैसा लागतो, कारण ते सांगितलं खासदारांनी की आता 6 महिन्यानंतर आल्यानंतर सुद्धा मला हे असंच दिसलं पाहिजे. असं जर दिसायचं असेल तर पेशंट घेता येणार नाही. परंतु मला आनंद याचा आहे की खरं म्हणजे ही गोष्ट खरी आहे. कारण कुठल्याही गावामध्ये जर तुम्ही गेलात तर रस्त्यावरनं जाताना एक टिपिकल स्मेल येतो आणि मग आपल्याला कळतं की तो सरकारी दवाखाना असला पाहिजे. साधारणपणे लोकांना सवय झाली. तर अशा प्रकारचा रस्त्याने जाताना जरी स्मेल आला तर लोक म्हणतात इथं कुठेतरी जवळपास नाही, तिथं बोर्ड लावायची गरज नाही दवाखान्याकडे. आपोआप लोकांना कळतं. म्हणून डॉक्टर तायडेंनी व्यवस्था केलेली आहे की हे सगळं जे काही स्वच्छता, तिथलं सगळं सुरक्षा व्यवस्था हे सगळं आउटसोर्स केलेलं आहे. त्यामुळे काही कंपन्यांच्यावरही जबाबदारी आपण आता टाकण्याचा निर्णय फार चांगला निर्णय आहे. कारण त्याच्यामुळं किमान स्वच्छता या ठिकाणी राहील, या ठिकाणी उत्तम प्रकारचं संरक्षण जे आवश्यक आहे ते या ठिकाणी उपलब्ध होईल आणि करण्याची आवश्यकता आहे. कारण आपण पुष्कळ पैसा खर्च करतो, परंतु बऱ्याचदा ती सुविधा वेळेवर उपलब्ध होत नाहीये. बऱ्याचदा सरकारी दवाखान्याच्या मध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये वेळेवर पैसा मिळत नाही आहे आणि पैसा वेळेवर न आल्यामुळं ही स्वच्छता आपल्याला नीटपणा ठेवता येत नाहीये. आणि म्हणून काहीतरी पैसे त्या डीनच्याकडं असले पाहिजे. तातडीनं जे काही खर्च करायचे ते पैसे जर त्याच्याकडे नसतील तर प्रत्येक कामासाठी जर त्यांनी वरिष्ठांच्याकडे संपर्क साधला आणि त्याच्याकडनं पैसे मंजूर करून घेणं हा जो कालावधी जातो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामधून बऱ्याचदा वेळेवर हा पैसा उपलब्ध होत नाही. आणि म्हणून डीनच्याकडे काही